किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा जो शासकीय कार्यक्रम झाला, या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आशा बुचके यांच्या वर्तनावरून आता सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका होऊ लागलेली आहे आणि त्यांचं जे वर्तन आहे त्यामध्ये सुनेत्रा पवारांना धक्का देणे किंवा भाषणाच्या वेळी सुनेत्रा पवार यांना ताटकळत ठेवणे आणि प्रोटोकॉलच्या विरुद्ध वागणे अशा प्रकारची ही सगळी टीका आहे। कारण की अजितदादांच्या नंतर सुनेत्रा पवार या महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि आशा बुचके यांच्यामुळे सुनेत्रा पवार यांना धक्का देखील लागला, सुनेत्रा पवार यांना भाषणासाठी ताटकळत उभं देखील राहावं लागलं। या सगळ्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठुमरे आहेत। ताई, तुम्ही जे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते पाहिलत का आणि पाहिल्यानंतरची तुमची प्रतिक्रिया काय आहे? सोशल मीडियावरचे तुम्ही जो संदर्भ सांगताय तो व्हिडिओ मी पाहिलेला आहे। त्यांनी माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांना धक्का नाही दिला, परंतु हा जो कार्यक्रम होत होता हा शासकीय कार्यक्रम होत असताना तिथं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते, एकनाथ शिंदे साहेब होते उपमुख्यमंत्री आणि सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री तिथं होत्या। मुळामध्ये आशा बुचके यांचं जे वर्तन आहे हे खटकण्यासारखं आहे तर हो आहे, परंतु ते कुणासाठी होतं? जे जुन्नरचे आमदार आहेत, मला वाटतं शरद सोनावणे भाऊ, त्यांच्या आणि त्यांच्यामधनं मला वाटतं हवेचा हेही जात नाही, परंतु त्यांचा काही जो काही इंटरनल वाद आहे किंवा जो काही राग रोष आहे तो अशा शासकीय कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांच्या समोर जर आशाताई बुचके वागत असतील तर तो निषेधार्थी आहे। कारण का माननीय अजितदादानंतर उपमुख्यमंत्री पदाची धुरा ही सुनेत्रा वहिनींनी घेतल्यानंतर त्यांच्याच वेळेला बुचकेंना बोलायचं होतं का? आणि जर त्यांनी हे वर्तन केलं तर माझं स्पष्ट मत आहे मुख्यमंत्री साहेबांनी अशा या त्यांच्या महिला पदाधिकाऱ्यांना झापणं किंवा सूचना देणं गरजेचं आहे। कारण का एक लक्षात घ्या, त्या काय शरद सोनावणेंना दाखवणार असतील का काय, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही। त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वेळीच घ्यायचा होता माईक। मुख्यमंत्री साहेब जेव्हा बोलणार होते ते त्यांचे नेते आहेत, ते राज्याचे मुख्यमंत्री हा आपण पार्ट आता सोडून देऊ, त्या पक्षातल्या त्या नेत्या आहेत, त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या वेळेला तो माईक ओढून घ्यायचा होता। हे जे वर्तन आशा बुचके यांनी केलेले हे अशोभनीय आहे। आमच्या वहिनी तिथे उभ्या राहिल्या, त्यांनी एक कार्यकर्ता पदाधिकारी बोलतीये म्हणून बोलून सुद्धा दिलं, परंतु प्रोटोकॉलनुसार उपमुख्यमंत्रीच्या प्रोटोकॉलनुसार तिथले शासकीय जे काही अधिकारी आहेत किंवा प्रोटोकॉल अधिकारी आहेत ते झोपले होते का हो? त्यांचं काम नाही आहे का? त्याच्यानंतर मुख्यमंत्री साहेबांचं काम आहे। जे वर्तन त्यांच्या पक्षातले पदाधिकारी जर जाणीवपूर्वक करत असेल, निश्चित त्यांना आमच्या सुनेत्रा वहिनींना हट करण्याचा किंवा हा विषय नसेल, परंतु दिसताना तर तो दिसलेला आहे, ते कोण बघणार आहे? तर ते मुख्यमंत्र्यांनी तातडीने बघणं गरजेचं आहे। किंवा तीन व्हिडिओ व्हायरल होत आहेत, त्यामध्ये एका व्हिडिओत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना धक्का लागलाय, दुसऱ्या व्हिडिओत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाषणासाठी उठून जात आहेत आणि तिथं ताटकळत उभे राहिल्यात, तर तिसरा व्हिडिओ असा आहे की मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढण्यासाठी तिथं असणाऱ्या एका महिलेला देखील त्यांनी साईडला केलेला आहे। असे 3 व्हिडिओ हे व्हायरल होत आहेत आणि हे सगळं बघितल्यानंतर सोशल मीडियावर टीका होते त्यांच्यावर। मुळामध्ये तुम्ही 3 व्हिडिओ सांगताय, त्यातला एक व्हिडिओ मी बघितलेला आहे। शरद सोनावणेंनी माननीय सुनेत्रा वहिनींचं नाव, उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्रा वहिनींचं नाव घेतल्यावर त्यांनी असा तो तोऱ्यामध्ये जो घेतलेला आहे। तुम्ही जो पहिला म्हणताय की कुठल्या महिलेला बाजूला केलाय तो मी बघितलेला नाहीये। तिसराही जो तुम्ही सांगताय, मुळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना आशा बुचके यांचं काम काय? आणि त्यांना उभं राहायचंच आहे तर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पुढे जाऊन उभं राहावं आणि मुख्यमंत्र्यांनीही जर वाटत असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षाची कार्यकर्ते त्यांच्यासमोर उभी करावी। आता हा कार्यक्रम झाल्यानंतरचे हे व्हिडिओ आलेले आहेत। याच्या पुढे माननीय सुनेत्रा वहिनींचे जिथं जिथं शासकीय जे काही उपक्रम असतील आम्ही स्वतः तिथं जातीने हजर राहू आणि जाणीवपूर्वक जे कोण व्यक्ती या करतायत त्यांना तिथे जागेवर तसं उत्तर देऊ। कारण का आमच्या मनीध्यानीही नव्हतं की शिवनेरीवर असा काही प्रकार घडेल आणि त्यांच्यासोबत मुख्यमंत्री साहेब आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्याच्यामुळे त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक जर या गोष्टी केल्या असतील तर त्या निषेधार्थ आहे आणि आम्ही खंबीर आहोत अशा जाणीवपूर्वक कार्यकर्त्यांना उत्तर द्यायला।
आता या प्रकाराची दखल मुख्यमंत्री साहेबांनी घेतली पाहिजे, कारण का त्यांच्या पक्षातील त्या आशाताई बुचके आहेत आणि त्यांना मला वाटतं काही 4 गोष्टी याच्या पुढे घडणार नाहीत चुकीच्या या सांगणं गरजेचं आहे. अन्यथा आम्ही आहोतच की दादांचे मावळे आणि शिलेदार म्हणून जर या गोष्टी जाणीवपूर्वक होणार असतील तर जाणीवपूर्वक आम्ही त्याची परतफेड करायला आम्ही मावळे बसलेलोच आहोत. आम्ही ऑलरेडी दुःखात आहोत. आमची माऊली आमचं दुःख पाठीवर घेऊन कुठेतरी महाराष्ट्राचे अजितदादांचे सगळे कुटुंब सावरतीये, आमच्यासारखे कार्यकर्ते सावरतीये. म्हणून थोडंसं आम्ही त्याच्यामध्ये निवांत होतो की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाऊ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्याच्यामुळे असा प्रकार घडू शकणार नाही अशा या मताचे होतो. ठीक आहे, आमच्या लक्षात आलं काही जाणीवपूर्वक. दुसरा एक प्रश्न असा आता सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला जातो. ज्यावेळेस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कोकणच्या दौऱ्यावर होत्या त्यावेळी त्यांचा जो चालक आहे, वाहन चालक, त्याला खाली उतरवून तटकरेंच्या मुलाने ती सगळी गाडी चालवली. दादांच्या अपघातानंतर हे सगळं उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय ड्रायव्हरला खाली उतरवणं आणि स्वतः तटकरेंच्या मुलाने गाडी चालवणं हे कितपत योग्य, आणि याच्यात जर काही घातपात झाला तर याला जबाबदार कोण, अशा प्रकारचं एक आता सोशल मीडियावर सुरू झालं. निश्चित की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, परंतु अनिकेत तटकरे हे पक्षाचे आमच्या माजी आमदार राहिलेले आहेत. परंतु असा प्रोटोकॉल तोडला नाही पाहिजे आणि आता तर नाहीच, कारण का माननीय अजितदादांचं जे काही निधन झालेलं आहे हे निष्काळजीपणामुळेच झालेलं आहे. जो काय आम्ही आमचा बाप माणूस गमावला आहे या निष्काळजीपणामुळेच गमावलेला आहे. त्याच्यामुळे कितीही कोणीही जवळचं असलं तरी कोणताही प्रोटोकॉल तोडू नये. शासकीय ड्रायव्हिंग करणारा कर्मचारी असो किंवा कोणी असो, आता याच्यामध्ये आमच्याही पक्षातल्या लोकांनी त्या गोष्टी जबाबदारीने पाळणं अत्यंत गरजेचं आहे. अजितदादा गमावलेत, आता कुठल्याच आमच्या या वहिनीपर्यंत ही गोष्ट येता कामा नये. सगळ्यांचं अतोनात वहिनींवर प्रेम आहे, आम्ही ॲग्री करतो, परंतु राष्ट्रवादीतल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, आमदारांनी तो प्रोटोकॉल पाळणं गरजेचं आहे आणि याच्या पुढे तो पाळला जाईल. कारण का एक लक्षात घ्या, सडनली ते ड्रायव्हर बसले होते चालक चालवायला आणि अनिकेत तटकरे यांनी त्यांना खाली बसून स्वतः चालवलं. याच्या पुढे अशी कोणतीही गोष्ट होऊ नये याची खबरदारी घेण्याची जबाबदारी ही आता आमच्याच कार्यकर्त्यांची आहे. आणि माझी उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींना पण विनंती असेल की तुम्ही या एक सूचना जारी करणं गरजेचं आहे, कारण का त्या पाळणं जाणं गरजेचं आहे. आता कुठला अपघात, आता कुठला निष्काळजीपणा, आता कुठला या गोष्टी नाही आम्हाला बेर करायच्या. त्याच्यामुळे आमच्यासह या गोष्टी पाळल्या जातील आणि तो मला वाटतं वहिनी सगळ्यांना सांगतील अशी हे दादा हयात असताना ज्यावेळेस दोन्ही राष्ट्रवादी एकत्र किंवा विलिनीकरणाच्या ज्या चर्चा चालू होत्या त्यावेळेस असं समजते की दादांची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, दोन्ही राष्ट्रवादीचं चिन्ह जे पहिलं घड्याळ होतं तेच राहावं आणि शरद पवारांनी राज्यसभेवर जावं अशी एक दादांची इच्छा होती. मात्र आता या सगळ्या चर्चांना ब्रेक लागलेला आहे. मुळामध्ये माननीय दादांची जी इच्छा होती त्या सर्व इच्छा माननीय सुनेत्रा वहिनी यांना माहिती आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगते की सुनेत्रा वहिनी या पडद्याच्या मागे म्हणजे अजितदादांच्या मागे 35-40 वर्ष त्या कार्यरत होत्या, त्या कधी पुढे आल्या नाहीत. आज परिस्थितीने, नियतीने त्यांना दादांच्या पश्चामध्ये दादांच्या खांद्यावर असलेल्या सर्व जबाबदाऱ्या त्या अत्यंत खंबीरपणे पेलत आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर जो काही एकत्रीकरणाचा, तुम्ही जो घड्याळ चिन्हावर लढण्याचा तो निर्णय आहे तो निश्चित सुनेत्रा वहिनी घेतील आणि आम्हाला खात्री आहे आमच्या सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार या अजितदादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असा विश्वास आहे. अजितदादांचं जी काही इच्छा होती ती पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्या आणि सुनेत्रा वहिनींची आहे. त्यामुळे याचा सर्वस्वी अधिकार सुनेत्रा वहिनींना आहे आणि त्या योग्यच घेतील ही आम्हाला खात्री आहे. नक्कीच एका बाजूला आपण पाहतोय की विलिनीकरणाच्या चर्चेला कुठेतरी ब्रेक लागल्याचं सांगितलं जातंय, मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अद्याप देखील अजितदादांची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं सांगितलं जातंय. पाहावं लागेल की आगामी काळात हे विलिनीकरण होतंय का आणि या विलिनीकरणाला एकूणच किती वेळ लागतोय. कॅमेरा पर्सन विशालसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.